कुठल्या घराण्याशाहीला विरोध आहे? ज्या ठिकाणी जर कर्तृत्वान मुलगा असेल आणि तो पुढे चांगल्या प्रकारचं राजकारण करून देशाचा आणि आपल्या मतदारसंघाचा जर विकास करत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच बाबाजींनी भूमिका घेतलेली आहे. जय बाबाजी भक्त परिवार संभाजीनगर 7 लोकसभा मतदारसंघापैकी आज पहिला जिल्हा असा एक अधिकृतपणे ही भूमिका डिक्लेअर करतोय. या ठिकाणी अपक्ष उमेदवार हर्षवर्धनजी जाधव यांना जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा या सगळ्या मुद्द्यावर असून मी या संदर्भातलं जे पाठिंब्याचं पत्र आहे मी विनंती करतो. रामानंदजी महाराज सचिव असतील संस्थेचे, प्रशासकीय अधिकारी यानंतर गोरे साहेब असतील, झुंबरशेठ मोडके असतील, गणेशजी बोराडे, राजाभाऊ पानगाव आणि आगळे दादा या सर्वांनी समोर यायचे आणि आपल्या पाठीमागे जिल्ह्यातील जे प्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी उभा राहून दादांनी पत्र अधिकृतपणे द्यायचं. तदनंतर या संदर्भात 2 मिनिटं संवाद दादा सुद्धा आपले साधतील आणि आपले जे काही प्रश्न असतील त्याचे सुद्धा उत्तर आपल्याला दिले जाईल. धन्यवाद. थोड़ा मोबाइल वाले 1 मिनट, थोड़ा मोबाइल मागे घ्या. हॅलो. या मतदारसंघाची दिशा बदलण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने हा पाठिंबा दादांना दिलेला आहे. त्याचं पत्र या राजकीय समितीच्या वतीनं बाबाजींच्या आश्रमामध्ये बाबाजींच्या आदेशानुसार जय बाबाजी भक्त परिवाराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज दादांना जय बाबाजी भक्त परिवाराचा जाहीर पाठिंबा आज घोषित केलेला आहे. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पुन्हा तिला मनाचा मुजरा करून मी प्रथमतः माझ्यावर जो विश्वास परमपूज्य 1008 महामंडळेश्वर आदरणीय शांतिगिरी महाराजांनी जो दाखवला त्याबद्दल मी महाराजांचा नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सर्वच भक्त मंडळींचे धन्यवाद व्यक्त करतो. राजकारणाच्या शुद्धीकरणाची जी मोहीम बाबाजींनी आखलेली आहे त्या मोहिमेस मी पात्र आहे. अशा पद्धतीने हा पाठिंबा जो दिलेला आहे मला असं वाटतं की निवडणूक तर अजून पुढे आहे परंतु आजच कुठेतरी नैतिकदृष्ट्या माझा विजय झालेला आहे असं आज परमपूज्य बाबाजींचे आशीर्वाद मिळणं ही मला असं वाटतं आयुष्यातली खूप मोठी उपलब्धी आहे आणि ती उपलब्धी परमेश्वराने आज माझ्या झोळीत टाकली. मी आज एक म्हणजे भिक्षुक माणूस आहे आणि भिक्षुक माणसाच्या पदरात एवढी मोठी परमेश्वराने जी एक देण टाकलेली आहे मला असं वाटतं की ही खूपच अगदी मी माझ्या शब्दात नाही म्हणू शकत. मी खूप गहिवरून आलेलो आहे. तसं पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागे कुठलाही मोठा पक्ष नव्हता. माझ्या पाठीमागे तसं पाहायला गेलं तर कुठले मोठे नेते नाहीत, कुठली मोठी पार्श्वभूमी नाही. पण त्या ठिकाणी आज माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी बाबाजींनी हा जो पाठिंबा दिला मी शतशः त्यांचं नमन करतो, शतशः त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि भक्त परिवाराला माझ्या वतीने मी एकच सांगतो की तुमच्या पायाच्या आशीर्वादाने निश्चितच मी खासदार होईल आणि खासदार झालो तर तुमच्या हक्काचा खासदार त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव हा राहील. हा मी या बाबतीमध्ये मी तुम्हाला बिलकुल शाश्वती या ठिकाणी देतो. आणि औरंगाबाद संभाजीनगर या परिसरातील या लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांना निश्चितच माझ्या या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी एवढंच सांगू इच्छितो की जो काही माझ्यावर बाबाजींनी विश्वास दाखवला, जो काही आपण सगळ्यांनी विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी निश्चितच सार्थकी लावेन. त्याच्याकडे निश्चितच त्याचा मी मान राखेन. हा माझ्याकडनं माझी कुलस्वामिनी, माझ्या जाधव घराण्याची जी कुलस्वामिनी आमची जी देवी आहे माहूरची देवी रेणुका माता, मी रेणुका माताची शपथ घेऊन या ठिकाणी आश्वस्त करतो की निश्चितच कधीच ब्रह्मनिराश
निराश होणार नाही. जेवढं त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास तुम्ही टाकला त्या विश्वासाचं निश्चितच सार्थक मी करेन. धन्यवाद.